हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज मुंबईतला आहे माझा चौथा दिवस आणि मी तुम्हाला कॅमेरा ऑन केले खास ह्याच्यासाठी. ही बघा, हिच्या पप्पानी ही आईस्क्रीम आणली आहे, तर ही मालकीन. कुणी बी काय बी खायला आणलं तर ही मालकीन. तुला काय म्हणलं मी? घ्यायचं म्हणायचं मेल आहे. माझं घेतलं का? कोण मारलं ते भैया? कोण मारलं? कोण मारलं? कोणी मारलं? कोणी मारलं? आधी बहिणी म्हणायला लागली होती, पुन्हा आत्या आठवली. कोणी मारलं तुला? कसं कसं आपल्या लेकीला म्हणलं की ही का बाबू, ही का, ही का, ही का. हा 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 हा. आणि आमची लेकरं एका पोरीला तेवढं घेऊन आलाय. वसाळी वसाळी. चुप कर, चुप कर, चुप कर. इथे ए चुप कर, चुप चुप मन चुप मन मन चुप बरं पप्पा घरात नाही थांबत. मन चुप. चला, आम्हाला रील शूट करायची. आमच्या पुटकी महिना बरोबर रील शूट करायची. हे सध्या शूट कर का आमची रील? संध्या. तर मंडळी, 4 दिवस आज असला चाळीत कालवा होता. हाय गाईज, हाय गाईज. आता आमचे गाईज निघाले सगळे. हर्षू निघाली. तिथं काहीतरी राहिलंय तिचं. काय काय? रुमाल पाहिजे. रुमाल बॅगेत भरलं तर आता आम्ही गेला बंद पडलं. मम्मी सांबर कधी होता? का ग हर्षू? तो मामाच्या खिशात घालती रुमाल. घेऊन चल म्हणते आपला रुमाल. का ग? ए गप्प संध्या, काढ लवकर रुमाल. रुमाल घातलेत माझी बाई. आपलाच आहे हा. आपलाच आहे न्या. हा आपलाच आहे न्या. खिसा दाबते आज. हा खिसा दाबून बसो. बघ पडला पाहिजे. बॅगेत रुमाल घालायचा. तर आता या मॅडम निघाले त्यांच्या घरी. मारलं पण माहिती का? काय म्हणलं तू? दुपारी मामीने मला मारलंय. खूप अत्याचार चालू आहे. हाय गाय. असं मुआ. माझा पप्पा फोगड तोंडाची. त्याला मग तिला सारखी रडवती. म्हशी जेवढी रुमाला जीव जातोय बाई तुझा. तिच्या मी डोळ्याची करायचं. निघावर तुम्ही आता सगळे पटापट. तर ह्या मॅडम निघाल्यात त्यांच्या घरी. ह्या मॅडम निघाल्यात ड्युटीवर. चेक करते रुमाल आहे का नाही. बघ बरं भैया, तुझी पोरगी सुद्धा किती जास्त राहिले सांग बरं. ती थोडी आडवं आहे का सांग बरं. दुसरा आहे तर हे बघ सध्या दुसरा आहे. ते हसती. निंदीचा काय करावं. थांब, मी देते हर्षू. मी देते की दिग मोनिका. ओके आहे. ठीक आहे. नीट आहे. हा हे खूप हाय. हा ते पप्पाच्या खिशात नेऊन ठेव. आता नीनी नाही घेतलं पाहिजे. हा खिशात नेऊन ठेव. तुला आता मी काठीने मारीन. बघायला आली का? बघायला आली ती आता. मला आता लिपस्टिक सापडली. आता हर्षू ती पण घेऊन जा. लिपस्टिक पप्पाच्या खिशात नेऊन ठेव. पप्पाच्या खिशात. हा ने पप्पाच्या खिशात नेऊन ठेव. हा वा खिशात. आता ही पप्पाला लावून असंच खिशात ठेवायचं बरं का. तो टोपण काढून लावती. दुसऱ्याचं कोणाचं चालू दिलं असतं का एवढं नाटक? कुणी फेकलं ते?
अगं तिला लिपस्टिक भेट नाही की त्यातली हातात तरी रडतंय कशामुळे काय नाही. भैया खरंच तू आला म्हणून तिची एवढी नाटकं चालू झाली बरं का. आम्ही म्हणल्यावर बच्ची आमच्या पुरीला म्हणतात व्हिडिओ मी तर मगाशीच म्हणलं मोरिकाला आधीच 3 येडे होते आमच्या घरात आणि 4थं येडं आले बघा. हर्षू असं टकल्या हा बरोबर. मला पी दे की ए बबे पी दे मला. नको सोने नको आता नेनीला पी द्यायची नाही काय नाही. सोने पी दे मला. आली किती मामा मध्ये अजून काहीतरी घ्यायला आली ती आणि काय सापडते का वहिनी तुला? वहिनीला म्हणावं तेवढा रुमाल देऊन टाक. हर्षू वहिनीला म्हणावं रुमाल दे. माझा पप्पा माझा पप्पा चपात्या बांधून घातले तर माझा पप्पा थांब माझा पप्पा तोडलं काय तोडलं ग तोडलं वाटोळं केलं ग कार्तिकी. एवढीला गेली तरी तुला उशीर होत नाही का? झालं का संध्या तुझं? माझं झालंच आहे. मग घे ना बॅग आणि निघा. ते मामीला काय काम धंदा नाही. मामीला काय काम धंदा नाही म्हणलं. मला निघायला परत उशीर होईल ग. घर रिकाम होईल आता आमचं. दे किती दे. माझ्याकडेच बघते मी नाही टाकलं टाकलंय की त्यात आणि ते टाकलं हर्षू. दिले अगं हर्षू. हाय ग चेक करते तिथे ती बघ. नाही बघ. ए तुम्ही निघा बरं लवकर निघा बरं सगळे पटापट. हर्षू पण हाताला काम झालं की ए हर्षू निघ बरं आता निघ बरं आता लवकर. माझे तुम्हाला संध्या तिसरा पण घेतला होय तू. दे ना संध्या काय बारक्या बाबा सारखं 2 रुपये घेऊन आले जाताना 5 रुपये घेऊन चालले काय करायचं. असू दे ग. आणि मला तर बोलते की 20 रुपये पाठवते मग 20 रुपयाचा 1 रुपयाला तो 20 रुपयाला 3 येतात सांग की तू तिला. मला पण माहिती 20 रुपयाला 3 येतात. आहेत ना 2 घेतलेत ना जाऊ. म्हणे का तू बिंदास नाही तिला आधी मग घाबरू नको. हो काय जातंय बिंदास नाही. लाटच घाली नाही. कुठे ठेवलाय रुमाल सांग पटकन. तो घेतय मोनिका ह्याच्यात इथं कुठेतरी कोबला तिने. कुठे संध्या संध्या दे येडवली करू नको पोरगी रडवू नको. दे ना संध्या. सध्या उशीर होतोय पोरगी रडती काय तुला कळायला पाहिजे ना. गोडे गुलाबीत गेलेलं चांगलं दिसत नाही का? हा एक पण नसतं अशी मारणार नाही तर मी हुडकून तयार टाकलेलं माहिती. हा कुठं पण फेकलं होतं बरोबर आहे. फेकलेलं कुठं पण. फेकले नव्हते माझ्या कपड्यात असतात घडी घालून. ओके ओके शिफ्टिंग करताना खराब झाले. चला जा. मामा पण म्हणतोय बॅगेतनं काढलेलं रुमाल नेलाय सध्याने आणखी आमचा रुमाल तेवढा. मामाचं लेक पास झाला आता. पा घेऊन घेऊन कंटाळा दिला तिला. पा देऊन देऊन कंटाळा आला आता. पुढच्या महिन्यात गावाला मी हा पुढच्या महिन्यात गावाला हर्षू पुढच्या महिन्यात भेटू आपण. हा हाय गाईज हाय गाईज. हाय गाय बुबू तिला अरे खिडकीतलं कुत्रं आठवलं तिला त्यांचं. खिडकीतून कुत्रं बघती ती. गेला बुबू. जावा आता पळा आता. तर मंडळी अशा प्रकारे 4 दिवस सर्वांसोबत सुखाचे समाधानाचे आनंदाचे घालून आज मी निघाली परत गावी आणि आली ठाणा स्टेशनला. आता चलो गाव फिरसे.
स्टेशनला आली परत मी बसायला आणि आपण आता निघालोय गावी. गर्दी बघायची का गर्दी? 1 मिनिट दाखवते. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल कार शेडला रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 की लोकल कार शेड जाएगी. यात्री ऐसी निवेदन है कृपया इस लोकल से यात्रा न करें. तर मला मुलगा आला होता स्टेशनला इकडे सोडवायला आणि अगदी गाडी मी स्टेशनमध्ये येऊन 5 मिनिटं उभा राहिली तोवर गाडी आली होती समोर. तर मंडळी असा होता माझा जेऊर ते ठाणे आणि ठाणे ते जेऊर 4 दिवसांचा प्रवास. तर मागची 3 वर्ष झालं आम्ही गावाला शिफ्ट झालेलो आहे आणि आम्ही मध्ये आधी येत जात असतो बरं का. चौधरी साहेब कधी येतात, मी कधी येते, किंवा मग तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघताच मुलं कधी येतात गावाला. तर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातच आहे, काय राज्याच्या बाहेर नाहीत मुलं आणि आम्ही तिकडे राहून आलेलो आहे त्यामुळं आम्हाला एवढं काय अवघड वाटत नाही. पण सुरुवातीला खूप कठीण जायचं हे सगळं की आपली एवढी तरुण मुलं आपण लांब ठेवलीत आपल्यापासून आणि आता गावी आपण राहतोय आणि मुलं तिकडे एकटीच राहतात. त्याचं खूप अवघड वाटायचं, अंतकरण जड व्हायचं आणि पायच निघत नसायचा. पण आता ती सवय झाल्यासारखी झाली आणि अजूनही होतं बरं का. घरी जाताना अंतकरण जड होतं, नको वाटतं, पाय निघत नाही माझा. पण काय करणार, आपला अर्धा संसार गावाला आणि अर्धा संसार मुंबईला झाला आहे असं झाल्यासारखं झालेलं आहे. कुणाला दोष द्यायचा, कुणाला काय म्हणायचं, नशिबालाच दोष देत गप्प बसायचं. कारण गावचं पण सोडू शकत नाही आणि मुलांना गावाला ठेवू शकत नाही. तर असो, या सगळ्या विचारांमध्ये पोहोचलेली जेऊरला आणि रात्रीच्या गाडीने आली होती सिद्धेश्वरनी, त्यामुळं कोणते काही टेक घेतले नाही ट्रेनमध्ये आणि इकडं उतरली जेऊरला. चौधरी साहेब आलेत मला घ्यायला. काय चहा आहे, घरी जाऊन पिऊ की बनवून? पुढं घ्या जरा बॅग. द्या इकडं आता. बॅग घेऊन बसताच येत नाही. तर हे आमचं असंच मध्ये आधी जाणं येणं चालू असतं. पण मी कधी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केले नाहीत आणि बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं ठाण्यामध्ये कुठे, ठाण्यामध्ये कुठे. तर प्रॉपर कुठे सांगता येत नाही दादांनो, कारण माझी मुलं राहतात. ताईंनो समजून घ्या थोडंसं, मुलांचा ॲड्रेस देता येत नाही आपल्याला, म्हणून मी काय ॲड्रेस वगैरे कुठं राहतो नक्की ते सांगत नाही कोणाला. तर असं आहे सगळं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.